आज आपण बनवणार आहोत माझी फेवरेट सगळी मसूरची डाळ. खूप टेस्टी वाटते. हॅलो फ्रेंड्स, तर चला तर मग करूया आजच्या रेसिपीला सुरुवात. सो मी इथे घेतलेली आहे सगळी मसूर डाळ. याला आपण छान स्वच्छ धुवून घेऊयात. मी ही करते आहे 3 ते 4 लोकांसाठी. कारण की आम्ही अशी पण ही डाळ अशीच खातो, तर आम्हाला खूप आवडते. तर मी ही कुकरमध्ये 2 ते 3 शिट्या करून घेणार आहे. दुसरीकडे मी घेतलेला आहे एक कांदा आणि लसण, 2 हिरव्या मिरच्या आणि 2 टमाटर. हे सगळं ना आपण छान असं गॅसवर भाजून घेऊया. आणि मी इथे घेतले आहे खोबऱ्याचं डोल, सुखा खोबरा. मी अजून एक टमाटर त्यामध्ये ॲड करून घेतला की त्याला छान अशी टेस्ट यावी म्हणून. आपण भाजून घेतलेले आहे. थंड झालेले आहे आपले सगळे कांदा वगैरे सगळं, तर त्याला आपण छान बारीक करून घेऊयात. आणि दुसरीकडे आपण 2 चम्मच तेल घेतलेले आहे. त्याच्यामध्ये मी जिरं मोहरीची फोडणी घातलेली आहे आणि 2 सुक्या काश्मीरी लाल मिर्च टाकलेले आहे. हे झाल्यानंतर आपण आपला जो मसाला बारीक करून घेतला होता तो टाकून घेतलेला आहे. त्याला छान शिजू द्यायचं आपण 5-10 मिनटं. तसं तर आपण भाजून घेतलेलेच आहेत ते. तेल सुटेपर्यंत त्याला छान भाजू द्या तुम्ही आणि आता आपण झाकून ठेवून देऊयात. झालेला आहे आपला मसाला, त्याला छान तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये आपण आता सुखे मसाले टाकूयात. 2 ते 2.5 चम्मच मी इथे लाल तिखट टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. आणि त्यानंतर मी इथे टाकून घेते हे मीठ, 2 ते 2.5 चम्मच तुमच्या चवीनुसार. हे सेंधा नमक आहे तर मी थोडंसं जास्त टाकते. आणि शिजलेली आहे आपला सगळा मसाला. आता मी यामध्ये मसुरीची डाळ टाकलेली आहे. मी खूप बारीक नाही, म्हणजे मी घोटलेलं नाही आहे त्याला. फक्त जेव्हा आपण टाकतो तेव्हा थोडंसं चमच्यानी मॅश करायचं, म्हणजे असा स्मूथ टेक्स्चर मिळेल तुम्हाला डाळीला. बस आपली शिजली आहे. अगदी 5-10 मिनिटामध्ये आपली डाळ शिजून तयार होते. असं काही खूप वेळ नाही लागत आणि ही डाळ ना अशी थोडी घट्ट राहिलेली चांगली वाटते. आता याला आपण कोथिंबीर टाकून गार्निश करून घेऊयात आणि टिफिन लंच बॉक्स पॅक करूयात. झाली आहे ही आपली डाळ आणि खूप टेस्टी वाटते. ही तुम्ही एकदा नक्की करून बघा. उन्हाळ्यामध्ये पचायला पण हलकी असते. माझ्या घरी दाल मखनी खूप आवडते सगळ्यांना, पण दाल मखनी उन्हाळ्यामध्ये पचायला जरा जड असते. तर हा खूप छान ऑप्शन आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा. थँक यू. बाय.